नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल। पहा, मस्त अशी मी आज मँगो आईस्क्रीम बनवलेली आहे। ही एकदम झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने बनवली आहे। किती मस्त ही झालेली आहे आणि खाण्यासाठी ही खूप टेस्टी झालेली होती। मस्त मँगो आईस्क्रीम झटपट तयार झालेली आहे। इथे मी आणि माझ्या मिस्टरांनी दोघांनी मिळून ही आईस्क्रीम बनवलेली आहे। आज त्यांनीही मला रेसिपीमध्ये मदत केलेली आहे। पहा, अशा प्रकारे इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे। आता गॅसवर सतत ढवळत राहून त्याला घट्टपणा येऊपर्यंत ढवळून घेतलेले आहे। इथे पावडर घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करून पहा अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेले आहे। एक वाटी साखर घेतलेली आहे आणि मोठी वाटी भरून आमरस हा घेतलेला आहे। अशा प्रकारे घट्ट दूध झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करून अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेलं कस्टर्ड पावडर आणि दूध ते याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला हळूहळू घट्टपणा येऊपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे। आता यामध्ये एक वाटी साखर घेतलेली आहे, ती टाकून घेतलेली आहे। आता छान असं हे सर्व मिक्स करून घेत आहे। पहा, आता यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स पावडर टाकलेली आहे मी। तुम्हाला जर टाकायचे नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल। आता यामध्ये मी मोठी वाटी भरून आंब्याचा ज्यूस घेतलेला आहे। अशा प्रकारे आंब्याचा ज्यूस ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता 1 मिनिट शिजून घेतल्यानंतर पहा, हे थंड होण्यासाठी मी झाकून ठेवत आहे। थंड झाल्यानंतर हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। पहा, आता थंड झालेलं आहे। आता मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे अशा प्रकारे छोटा स्टीलचा ग्लास आणि अशा प्रकारे मार्केटमध्ये हे सहज अवेलेबल आहे, हे कुल्फीचे साचे आहेत। यामध्ये मी आईस्क्रीम बनवणार आहे। पहा, अशा प्रकारे आता यामध्ये टाकून घेत आहे। एकदम कट टू कट ही भरायची नाही, थोडीशी जागा वरती ठेवायची आहे। पहा, अशा प्रकारे व्यवस्थित सर्व साचे मी भरून घेत आहे। यामध्ये ही खूप छान अशी आईस्क्रीम बनते। हवं तर तुम्हाला छोटा उंच आकाराचा जर डब्बा स्टीलचा असेल घरात तर त्यामध्येही खूप छान अशी आईस्क्रीम बनते। अशा प्रकारे एक एक करून मी साचे भरून घेतलेले आहेत। मस्त अशी ही आईस्क्रीम झालेली आहे। मस्त याला घट्टपणाही आलेला आहे आणि प्रमाणात गोड आणि खाण्यासाठी खूप टेस्टी ही आईस्क्रीम झालेली होती। अशा प्रकारे एक एक करून साचे मी सर्व भरून घेतलेले आहेत। आता हे साचे भरून घेतल्यानंतर फ्रीजरमध्ये 7 ते 8 तास मी थंड करून घेणार आहे। 7 ते 8 तासामध्ये छान अशी कडक ही आईस्क्रीम बनते। अशा प्रकारे इथे मी छोट्या चमच्याने या साच्यांमध्ये आईस्क्रीम टाकून घेत आहे। आता हा साचा भरल्यानंतर याला अशा प्रकारे एकदा टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून जे हवा असेल ती बाहेर निघून जाईल। आता हे बंद करून घेत आहे। अशा प्रकारे हा साचा सहज डीमार्टमध्ये किंवा मार्केटमध्ये अवेलेबल आहे। तुम्हाला जर या साच्यामध्ये जर आईस्क्रीम बनवायची नसेल तर तुम्ही घरामध्ये गोल असा ग्लास असतो त्याच्यामध्येही बनवू शकता। अशा प्रकारे मी हे सर्व झाकण लावून घेत आहे। आता हे झाकण लावून झाल्यानंतर मी एका ग्लासमध्ये आईस्क्रीम बनवून दाखवणार आहे। अशा प्रकारे मी बंद करून घेतलेले आहेत। आता याला अजून एकदा मी टॅप करून हे फ्रीजरमध्ये ठेवणार आहे। पहा, अशा प्रकारे विदाऊट डिझाईनचा सरळ असा ग्लास घ्यायचा आहे, जेणेकरून आईस्क्रीम
काढता वेळेस ही सहज अशी निघल्या जाते। अशा प्रकारे ग्लासामध्ये मी भरून घेत आहे। आता यालाही टॅप करून घेऊन याच्यावर अशा प्रकारे पेपर लावून छोटंसं प्लॅस्टिकचं रबर लावून पॅक करून घेत आहे। अशा प्रकारे व्यवस्थित असं हे पॅक करून घ्यायचं आहे। आता हे मी दोन्ही साचा आणि ग्लास फ्रीजरमध्ये ठेवणार आहे। आता 8 तास झाल्यानंतर पाहूया आईस्क्रीम कशी होत आहे। पहा आता 8 तास झाल्यानंतर मस्त ही सेट झालेली असणार। चला तर मग आईस्क्रीम उघडून बघून तुम्हाला दाखवते। सर्वात अगोदर मी हे साचा पाण्यामध्ये ठेवणार आहे, थंड पाण्यामध्ये, जेणेकरून त्या आईस्क्रीम ही व्यवस्थित अशी बाहेर निघल्या जाईल। ग्लास ठेवण्यासाठी गरज नाही, ग्लासमधली पटकन अशी आईस्क्रीम बाहेर निघते। पहा अशा प्रकारे मी एका मोठ्या टोपमध्ये पाणी घेतलेलं आहे। यामध्ये आईस्क्रीमचा साचा अशा प्रकारे पूर्ण बुडेल एवढं पाणी घ्यायचं आहे। आता हे 1 मिनिटासाठी असंच ठेवून देऊन ह्या आईस्क्रीम मग नंतर पटापट निघल्या जातात। ग्लासला गरज नाही, पहा ग्लासमधली आईस्क्रीम लगेच निघते। पहा मस्त अशी ही आईस्क्रीम मी छोट्या चाकूने कट करून दाखवत आहे। किती मस्त ही सेट झालेली आहे। टेस्टी अशी मँगो आईस्क्रीम तयार आहे। 8 तासातच मस्त ही तयार झालेली आहे। पहा मस्त कलरही आलेला आहे। आता यावर मी थोडेसे बदाम आणि काजू पावडर टाकून घेणार आहे डेकोरेशनसाठी। पहा मस्त टेस्टी आईस्क्रीम तयार झालेली आहे। लहान मुलांची फेवरेट आणि उन्हाळ्यात खाण्यासाठी थंडगार अशी आईस्क्रीम तयार आहे। पहा मस्त याच्यावर मी काजू आणि बदामचे काप करून घेतलेली पावडर टाकलेली आहे। आता इथे मी चमच्याने एक पीस कट करून दाखवत आहे। पहा मस्त ही आईस्क्रीम झालेली आहे आणि खूप छान अशी सेट ही झालेली आहे। मस्त मँगो आईस्क्रीम तयार आहे। आता साच्यामधली आईस्क्रीम काढून बघूया। अशा प्रकारे मस्त आता ही सेट झालेली आहे। लहान मुलांना खाण्यासाठी ही आईस्क्रीम अशा क्यूबमधून छान अशी सर्व करू शकता। मुलांची फेवरेट आईस्क्रीम तयार आहे। मस्त टेस्टी अशी मँगो फ्लेवरची आईस्क्रीम। पहा मस्त। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।